मित्रांनो, बघताय ना, काळ किती निष्ठुर झालाय। सध्या जगाच्या रंगमंचावर कोरोना सारख्या विषाणूने थैमान घातलंय। जग कसं एका जागी थांबल्यासारखं वाटतंय। कोण, कधी, कसा आपल्यातून कायमचीच एक्झिट घेईल याची कल्पनाच करता येत नाहीये। मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या दर्जेदार अभिनयातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे इरफान खान आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर या दोन्ही अभिनय क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींनी जीवनाच्या रंगमंचावरून आपल्या काळजाला झटका लावणारी एक्झिट घेतली। जीवनाच्या या रंगमंचावर प्रवास करताना माहित नाही उद्या कोण, कदाचित मी किंवा तुम्ही, हे कटू सत्य आपण नाकारूच शकत नाही। जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणारच आणि म्हणूनच मिळालेलं आयुष्य भरभरून जगा आणि आनंदी राहा, इतरांना आनंद द्या। कुणी चांगलं काम करत असेल तर त्याचं भरभरून कौतुक करा। तुमच्या कौतुकाचा एक शब्द समोरच्याला चांगलं काम करण्यासाठी उभारी देत असतो। मित्रांनो, जीवन ही एक रंगभूमीच आहे। जीवन म्हणजे फक्त 2 घडीचा डाव। पैसा, सत्ता, प्रतिष्ठा, मीपणा, अहंकार, गर्व, राग, तिरस्कार या सर्वांनी आपण आपल्या आयुष्याचा नाश करतोय। ही वेळ देखील निघून जाईल हे वाक्य दुःखात ऐकलं तर मनाला किती बरं वाटतं, आणि हेच वाक्य आपण आनंदात ऐकलं की मन नाराज होतं। याचा अर्थ असा की वेळ कधीही थांबून राहत नाही। सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सृष्टीचक्र थांबलंय। पैशामागे धावणारे आपण जीव वाचविण्यासाठी घरात बसून आहोत आणि आयुष्याची किंमत आता आपल्याला खऱ्या अर्थाने कळायला लागली आहे। एवढ्याशा आयुष्यामध्ये खूप काही हवं असतं आणि हवं ते मिळत नसतं। हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं। चांदण्यानी भरून सुद्धा आभाळ आपलं रिकामं असतं। आणि म्हणूनच मी सांगते मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, मनमुराद आनंद लुटा। सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने वागा, एकमेकांना समजून घ्या, चूक झालेल्याला माफ करा। चूक झाली असेल तर माफी मागा, नाती जपा, नाती तोडू नका। काय माहित उद्या मला तुम्हाला आपली चूक सुधारण्याची संधी मिळेल की नाही। म्हणून मला तुम्हाला शेवटी असं सांगावंसं वाटतं की जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहे की आपल्याला जगण्यासाठी उत्साह, प्रेरणा देत असतात। आणि त्या उत्साह आणि प्रेरणा देणारेच एक प्रतिभा संपन्न कवी आहेत, मंगेश पाडगावकर। त्यांची एक कविता मला खूप आवडते, तर आपण एकदा ती कविता ऐकूया, त्यामुळे तुम्हाला खरंच जगण्याची खरी उमेद कळेल। या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर। धन्यवाद। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल आणि तुमच्या काळजाला थोडासा जरी हा व्हिडिओ भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।